आता आम्ही आहोत देवरुख ओझरे रोडला. माझ्या समोर जो रोड आहे तो ओझऱ्यात जाणारा रोड आहे. दाखवते मी तुम्हाला जस्ट. हाय, हॅलो, नमस्कार. मी शुभ्रा. कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मजेत असलंच पाहिजे. शुभ्रा डोंगरे ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप मनापासून स्वागत. तर आज संध्याकाळी ब्लॉगला शूट स्टार्ट केलं आहे आणि एका छान ठिकाणी आम्ही आलो आहे. तर ते म्हणजे देवरुखपासून अगदी म्हणजे 1 किलोमीटरच्या अंतरावरती असणाऱ्या ओझरे गावामध्ये. आणि तिथे खूप छान असं स्वामी समर्थांचं मठ आहे. तर ते पाहण्यासाठी आम्ही इथे आलो आहे. आणि माझा उद्देश असा आहे की ही सगळी ठिकाणं जी आहेत ती फार छोटी आहेत. म्हणजे एखाद्या खेडेगावांमधली ही छोटी ठिकाणं आहेत, पण ही ठिकाणं मला खूप छानपणे एक्सप्लोअर करायची आहेत. कारण की ही ठिकाणं जिवंत राहिली पाहिजेत. कोकणातली ही छोटी छोटी ठिकाणं म्हणजे नक्कीच तुम्ही कधी देवरुखमध्ये आलात किंवा तुम्ही रत्नागिरीमध्ये आलात तर अशा ठिकाणांना तुम्ही नक्की भेट देऊ शकता. आता ही ठिकाणं आपल्याला अशी माहीत नसतात. आपल्याला खूप मोठी मोठी ठिकाणं आपण ऐकून असतो. म्हणूनच माझा प्रयत्न आहे ही छोटी ठिकाणं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. चला तर मग आपण इकडचा आवार आणि स्वामी समर्थांचा मठ त्यांचं दर्शन घेऊयात. मठामध्ये जसं आपण गेटमधून आतमध्ये एंट्री करतो तसंच एका साईडला इथे खूप छान असा चार्ट दिला आहे आणि ह्याच्यामध्ये सगळी इन्फॉर्मेशन दिली आहे. म्हणजे बघू शकता, इथून आपण एंट्री केली तर हा मेन गेट आहे. इथे रेकी आरोग्य मंदिर पण आहे. त्याचप्रमाणे इथे गोशाला आहे, नवनाथ मंदिर आहे, लायब्ररी आहे आणि पुन्हा ध्यान साधना आहे. म्हणजे आपण एकांतात बसून ध्यान साधना करू शकतो. अशा बऱ्याचशा इथे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या एका चार्टमध्ये दिल्या आहेत. आता
मस्तपैकी एका निवांत ठिकाणी इथे बसलो आहे आणि खूप छान वाटतं, एकदम शांतता आहे. फक्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत आणि इकडे मागे बघू शकता ऋषीला सांगितलंय की झाडांची फुलं तोडायची नाही, पण ऋषी त्यांना अलगदपणे हात लावून येतोय. असं चालू आहे ऋषीचं. इथे खूप छान गवतामध्ये लिहिलंय श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचं खूप छान असं दर्शन घेऊन आता आम्ही जातोय घरी, कारण की आता काळोख पडत आलाय. तर भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या. बाय.